नमस्कार, मी पल्लवी. आज आपण करणार दही छोल्याची भाजी. त्यासाठी मी 1 टमाटर, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि 1 कांदा घेतला. आता हिरवी मिरची कट करायला घेऊ. हिरवी मिरची बारीक बारीक साईजमध्ये कट करून घ्यायची. इथे मी 1 कांदा घेतलेला आहे. आता ते पण बारीक साईजमध्येच कट करून घ्यायचा, कारण तळायला खूप इझी जाते. 1 टोमॅटो घेतलेला आहे, ते पण बारीक बारीक साईजमध्येच कट करून घेऊ. अद्रकसुद्धा बारीक कट करून घ्यायची. इथे टोमॅटो, कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक कट करून घेतली. इथे मी 1 मिक्सरचं भांडं घेतलेले आहे, त्यामध्ये 1 वाटी दही टाकून घेते. कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची. अद्रक टाकून घेतली. लसूण टाकून घ्यायचा. इथे मी 7-8 काजू घेतले, ते पण टाकून घ्यायचे. यामध्ये लाल तिखट टाकून घेऊ. हळद, 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा. 1 चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा. 1 चमचा धना पावडर टाकून घ्यायची. त्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ. इथे आपली पेस्ट तयार आहे. पेस्ट एका वाटीत काढून घेऊ. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेले, त्यामध्ये कट केलेले टोमॅटो टाकून घेऊ. 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आणि बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची. टमाट्याची पण बारीक पेस्ट तयार करून घेतली. आता भाजीची तयारी करायला घेऊ. इथे मी छोले रात्रभर पाण्यात भिजत घातले होते. आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. पूर्णपणे पाणी काढून घेतले. मी कुकर घेतलेली, त्यामध्ये छोले टाकून घेऊ. छोले शिजण्यासाठी त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेऊ. अर्धा चम्मच हळद टाकून घेऊ. छोल्यामध्ये हळद टाकल्याने छान याला कलर येतो. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावून घेऊ. कुकर गॅसवर ठेवून द्यायचं आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, कारण हे छान शिजले पाहिजे छोले. मी गॅस सुरू केलेला आहे. आता कढई ठेवून देऊ भाजी करण्यासाठी. इथे टाकून घेतलं तेल. तेल छान गरम झालेले. आता टाकूया जिरे, कट केलेला बारीक कांदा. छान मिक्स करून घेऊ आणि याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे, बघू शकता. आता टाकूया टमाट्याची पेस्ट. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. इथे बघू शकता टमाट्याच्या पेस्टला छान तेल सुटलेले. पेस्टला छान मिक्स करत राहायचं, जेणेकरून खाली चिटकणार नाही. आता आपण टाकणार आहोत तयार केलेली दह्याची पेस्ट टाकल्यानंतर सतत त्याला मिक्स करत राहायचं, नाहीतर दही फुटू पण शकते. इथे थोडीशी गडबडच करायची आणि छान याला मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. इथे आपल्या मसाल्याला बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. आता एकदा परत याला छान मिक्स करून घेऊ, जेणेकरून मसाले छान भाजतील. इथे आपली छोले छान शिजलेले बघू शकता. छोल्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. आता यामध्ये टाकून घेऊ. ग्लास गरम पाणी घेतलं ते यामध्ये टाकून घेते. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मीठ अगोदर टाकलेलं आहे, थोडंच टाकायचं. कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली. आता परत एकदा मिक्स करून घेऊ. इथे मी रिंगमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे, ते पण यामध्ये टाकून घेऊ. इथे बघू शकता छान आपली भाजी शिजलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा.